हरी जय 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कर कठेवरी ठेवोनिया कर कठेवरी ठेवोनिया कर कठेवरी ठेवोनिया तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तल्पती श्रवणी मकर कुंडले तल्पती श्रवणी मकर कुंडले तल्पती श्रवणी मकर कुंडले तल्पती श्रवणी कंटिक शोभाने विराजित कंटिक शोभने विराजित कंटिक शोभने विराजित तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर तुळशी हार गळाताचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हो तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे बहिणा श्रीमुख आवडीने बहिणा श्रीमुख आवडीने म्हणे तुळशी हार गळा तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वामी समर्थ महाराज की जय। रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने 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 आले हो साजनी सुखधारे हो साजनी दुहा
बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खोमा देवी वरो बापर खोमा देवी वरो तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त हा तुझा वावा हे देवा हे देवा तुझा वावा हे देवा बाबा हे देवा तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव दया सुलभ पाव दया सुलभ पाव दया सुलभ पाव दया सुलभ पाव आणि कांचे कानी आणि कांचे गाणी आणि कांचे कानी आणि कांचे गाणी गुण दोष मननानी गुण दोष मननानी गुण दोष म्हणणारी गुण दोष म्हणणारी गुण दोष म्हणणारी
ठिंगणानी दोष मनानी मस्तक ठिंगणा मस्तक ठिंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठिंगणा हरे संताच्या चरणा हरी 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 संताच्या चरणा वेचिते वचन वेदी देवना वेचिते वचन वेदी देवचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान जेने झाले समाधान जेने झाले समाधान जेने झाले समाधान जेने झाले समाधान तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी उपकार थोडा करी उपकार थोडा करी उपकार थोडा करी उपकार तुझा वावा आहे देवा तुझा बाबा आहे देव वावा आहे देवा तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ वो पाव तरी हा सुलभ वो पाव दया सुलभ उपाव दया सुलभ उपाव दया सुलभ उपाव दया सुलभ उपाव धोबार कुमाये बार कुमाई 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 जय जय विठोबा रघुमाय 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 बार पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 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 कुमार कुमार जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार भावे गावे गीत 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 शुद्ध करोनी या चित्त शुद्ध करोनी या चित्त शुद्ध करोनी या चित्त तुझा भावाय देव तुझा गावाय देव तरी हा पाव तरी सुलाबा उपाव तरी सुलाबा उपाव तरी सुलाबा उपाव अनेकांचे गाणी अनेकांच्या कानी अनेकांच्या गाणी तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव भाव
चित्त शुद्ध करो निया चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ वावा हाय देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुण दोष मननानी तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संताच्या चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ वेची देवचन
जेणे राहे समाधान तुझं व्हावा हे देवा तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया तुझार चरण संताचिया तुझार चरण संताचिया दंतकृपदाने कथेचा विस्तारो दंतकृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की गंगा गोदावरी माता सद्गुरु परम पूज्य मोरे दादा श्री स्वामी समर्थ गुरु माऊली भारत माता की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 टाळी वाजवा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 श्री स्वामी समर्था दिगंबरा 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 श्री स्वामी समर्था दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 विठ्ठले महाराज दिगंबरा 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 विठ्ठले महाराज दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा मोरे दादा दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा दिगंबरा गुरु माऊली दिगंबरा 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 श्री स्वामी समर्था दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा दिगंबरा गुरु दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा 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 गुरु माऊली दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ दिगंबरा. प्रस्तुत सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी पुढं येऊन बसा. थोडं या पुढं सर्वांनी. समर्थ सेवेकरांना सूचना आहे की जरा थोडंसं पुढे या, म्हणजे कीर्तनाला रंग येईल. या पुढं थोडंसं पाठीमागं बसण्यापुढे पुढे या स्टेजच्या समोर या. कृपया करून समर्थ सेवेकर आणि माझ्या भगिनीवर्गींना पुढं थोडं विनंती की तर थोडंसं या. मागचे जे बसलेले बाहेर जे उभे आहेत ते सर्वांनी या. स्वामी भक्तीचा आनंद घ्या. जे माझं भजन करतात ते मला खूप आवडतात असे स्वामी महाराज सांगतात. म्हणून सर्वांनी ह्या कीर्तनाचा आणि दत्त महाराज स्वामी सांगत असतात की जे भजन आनंदाने गायलं जातं त्या ठिकाणी मी असतो. स्वामींना हे प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही पुढे या. मागचे जे उभे आहेत त्यांनी कृपया पुढे या. विठ्ठल 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 विठ्ठल. मागचे बसलेले पुढे या सर्व. विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 6 चरणांचा आहे. किती आहे? 6 चरणांचा. आणि खूप मोठं म्हणजे आपण सर्वांनी महाप्रसाद घेतलाय त्याच्यामुळं सर्व गोष्टी आनंदात आहे की नाही. तसं आपल्या कीर्तनाची सेवा ही 4 वाजता होते, पण स्वामींच्या मनात असतं तसंच होतं असतं. ती सेवा आपल्याला महाप्रसाद अंदर आलेली आहे. म्हणून सर्वांनी अगदी आनंदाने ह्या कीर्तन सेवेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे तुकोबाराय सांगतात ह्या जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य देह मिळाल्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे? देव आपलासा झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं स्वामी आपले झाले पाहिजे, प्रत्येकाला वाटतं गुरु माऊली आपले झाले पाहिजे, प्रत्येकाला वाटतं आपल्या मार्गात स्वामींनी आपल्याला कशासाठी आपण करतो सर्व खटाटो कशासाठी असतो महाराज? पतिव्रता पतीची सेवा का करते? का करते पतिव्रता पतीची सेवा? केवळ आपला पती सुखी असावं. मग लक्षात आलं का? पती काय करते सेवा? केवळ आपला पती सुखी असावं. कारण महाराज पती कसा असू द्या, तो आपल्या जीवनामध्ये तो खाणारा असू द्या, तो व्यसनाधीन असू द्या, पण तो जर आपल्या महिलांच्या जीवनामध्ये असेल तर काय असतं? महिलाचं जीवन सावध असतं. ज्यावेळेस पती जर आपल्या जीवनात नसेल तर समाजामध्ये जगणं कसं असतं सर्वांना माहिती आहे. म्हणून आपण सर्व गुरुचरित्र वाचता. गुरुचरित्र स्वामींना एक महिला प्रश्न विचारते, स्वामी स्त्रीनी कोणता मंत्र जप केला पाहिजे? तर तिथं स्वामी तिला उत्तर देतात, तिनं फक्त तिची काय केली पाहिजे? पतीची सेवा केली पाहिजे महाराज. म्हणून पती हाच परमेश्वर. म्हणून जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला पाहिजे, तुकोबारायांना कळलंय प्रत्येकाला पाहिजे कुठेतरी समाधान. आपण या संसारात भटकतोय पण समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. प्रत्येकाला पाहिजे, देव पाहिजे, पण कोणी काय प्रयत्न करतो?
कुणी ह्या देवलशीकडे जायच्या बाबाकडे जाय, इकून देव भेटन तिकून देव भेटल. महाराज म्हणतात त्यांना देव भेटतच नाही, उलट मनस्ताप होतो आपल्या जीवनामध्ये. आपल्याला खरं देव दाखवल कोण? महाराज. कोण देव? महाराज उत्तर देतात का जीवनामध्ये जर तुला देव प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागल? भावे गावे गीत. काय करावं? शुद्ध करून काहीच नाही, फक्त चित्त काय करायचंय तुझं? शुद्ध करायचं. आणि काय करायचंय? स्वामींचं नाव घ्यायचं आहे. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? चित्त शुद्ध पाहिजे. कशासाठी? जर तुला स्वामी आपल्याशी व्हावं वाटत असेल, देव जर आपला व्हावा असं वाटत असेल तर काही करू नको. महाराज म्हणतात या कलियुगामध्ये कुठं डोंगरात जायची गरज नाही, कुठं जंगलात जायची गरज नाही, कुठं भगवी वस्त्र घालायची गरज नाही. ठाईस बैसोनी कराय चित्त आवडी अनंत. काय कर? फक्त जीवनामध्ये मन शुद्ध ठेव महाराज. म्हणून गुरु माऊली आपल्याला सांगतात एखादी माळ कमी झाली ते चालल. अलग लक्षात. एखादी माळ कमी झाली ते चालल, पण आपलं आचरण बिघडता कामा नाही. कारण जो सेवेकरी असतो, जो भाविक असतो महाराज, कोणताही संप्रदाय असू द्या, कोणताही अध्यात्म असू द्या, ज्यांना विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. जर नियम आपले नसेल, आपलं आचरण शुद्ध नसेल, आणि आपण लाखो जरी पारायण केले, नवे नवे ज्ञानेश्वरी अंगाला जरी चिटकून घेतली, महाराज सांगतात त्याचा उद्धार होणार नाही. विठ्ठल 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 म्हणून असे जर आपल्याला मार्ग दाखवत असतील महाराज, ते मार्ग सांगणारे जिन्नी खात्या भगवंताची भेट घेतलेली, जिन्नी ज्या हृदयामध्ये त्या भगवंताला काय केलंय? बघितलेलं आहे महाराज. लक्षात घ्या. हृदय वससे परीना दिससे कैसे तुझ पाहू. स्वामी महाराज आपल्या हृदयातच आहे. प्रत्येक नवे नवे सर्व प्राणी मात्रात ते. ज्यांना अशा संतांना त्यांची ओळख झाली. बघा एकनाथ महाराजांनी सुद्धा गाढवाला पाणी पाजलं महाराज. कोणाला पाणी पाजलं? गाढवाला. त्यांना ओळख झाली होती देवाची. आणि आम्ही सुद्धा स्वामींकडे एक प्रार्थना करतो, कर्म जाईसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू. उकलुनी मनीचे हित भुज सारे वद कवना महाराज. आपले स्वामी महाराज म्हणजे केवळ पोट भरू नये तैसे नव्हे, गुरु जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरद हास्य दिव्य ज्ञान शिष्याते. काय मागतो महाराज स्वामींकडे आपण? महाराज माझं लग्न होऊ द्या. महाराज मी एवढे एवढे पारायण करतो, मला माझी जमीन मिळू द्या. महाराज माझा तो शत्रू आहे, मला खूप त्रास करतो, त्याची अशी संकल्प सेवा करतो, त्याचं काय करू द्या? टिंब टिंब असं आहे महाराज. म्हणून तुकोबराय अगदी 6 चरणाला एक सामान्य संसारिक मनुष्य तुकोबरायांकडे जातोय आणि विचारतो, महाराज या कलियुगामध्ये मला देव कसा प्राप्त होईल? कमी खर्चामध्ये. लक्षात आलं का? डोंगरात जायला नको, तपश्चर्या करायला नको, कमी खर्चात मला देव भेटला पाहिजे असं काहीतरी सांगा. तुकोबराय आता म्हणतात आता खरा पहिलवान मला भेटला. लक्षात आलं का? अभ्यास करायला नको पण पास झालो पाहिजे. लक्षात आलं का? अध्यात्म करायला नको पण देव म्हणजे शरीराला त्रास नको पण देव भेटला पाहिजे. व्यायाम करायला नको पण कुस्ती जिंकली पाहिजे. लक्षात आलं? तुकोबराय म्हणतात आता मला फुकट्या काय सेवेकरी भेटला. म्हणून महाराज म्हणतात बाबा तुला पाहिजे असेल ना डोंगरात जायचं नाही, कुठं जायचं नाही, एकच काम कर, मी 6 चरणाचा तुला अभंग लिहून देतो. त्या अभंगाप्रमाणे काय करतो तुझ्या जीवनामध्ये वाटचाल करते ना काय होईल? तुला देव प्राप्त होईल. म्हणून महाराज सांगतात मस्तक ठेंगणा. असे संत जे आपल्याला मार्ग दाखवतात मस्तक ठेंगणा, त्या संतांची काय आपल्याला कृपा आहे महाराज. त्यांच्या चरणी काय होईल? नतमस्तक होईल. म्हणून आपण गुरु माऊलींच्या चरणी सुद्धा काय झालं पाहिजे? मला लोटांकन घेतलं पाहिजे. कारण काय केलंय? आपल्या जीवनाची खरी गाडी तिने आपली काय केलेली आहे? रोडवर आणलेली. म्हणून महाराज सांगतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कशासाठी करायचंय? तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि तुकोबराय अजून सांगतात जीवनामध्ये जर माणसाच्या खऱ्या चुका होत असेल तर आपल्या वाणीमुळे होत असतात. लक्षात आलं का? आपण पारायण करतो महाराज, संकल्प करतो का आज कुणाचं मन दुखवायचं नाही, आज कुणाला वाईट बोलायचं नाही. आणि जसे मित्र आले का महाराज आपण बोलून टाकतो. आणि महाराज सांगतात निंदा ही फार घातक असते. म्हणून महाराज सांगतात वेची जे वचन असं बोल. कसं माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात कसं बोललं पाहिजे महाराज माणसांना.
हा रसाळ साजप्रमाणे बोललं पाहिजे. चांगलं बोललो वेची जे वचन जेने जोडसी तू नारायण. हा कसं बोललं पाहिजे? प्रेमानं बोललं पाहिजे. आणि महाराज शेवटच्या चरणात सांगतात काय कर, हे जीवन जगत असताना भगवंताचं नाम घेत असताना जसं आपण बघतो आपण सर्व सेवेकरी हात मारत. किती परोपकार आहे, किती परोपकार आहे. आपल्याला गुरुचरित्र कोणी दाखवलं, आपल्याला पितरांच्या सेवा कोणी सांगितल्या, आपल्याला गायत्री मंत्र कोणी सांगितला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपल्याला जे मिळालंय ते काय करा, दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काय करा, पोस्टमनाची भूमिका फक्त काम करा. एवढं महाराज म्हटले. एवढं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर तुला काय होईल, तुझं वा वा आहे देव, जे स्वामी जे गुरुमाऊली तुला काय होतील, तुझ्यावर कृपा करतील. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सर्व महाराज खूप भाग्यवान सेवेकरी आहोत. मी अगदी गुरुमाऊलींच्या स्वामी महाराजांच्या चरणी आबासाहेब असतील, दादा असतील, अंतिम भाऊ असतील, खूप खूप मला आनंद होतो महाराज. वारकरी कीर्तन हे कीर्तन असतं, पण ज्यावेळेस स्वामींच्या दरबारात कीर्तन असतं ना त्यावेळेस आनंद खूप असतो दादा, खूप वेगळा आनंद असतो कीर्तन कर. मला खूप आनंद झाला. आमचे महाराज असतील, महाराजांनी पण सुंदर आणि बऱ्याच दिवसापासून चाललो होतं महाराज एक सेवा करावी. माझी खूप इच्छा होती, कारण हे काय हे मेन कोर्ट आहे महाराज, मेन कोर्ट. इथं सेवा भेटणं म्हणजे एक कृपा असते. म्हणून करून घेणारे कार करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठा. उद्देश एवढाच. कीर्तनामागचा उद्देश काय, उद्देश काय, घराघरात स्वामी महाराज पोहोचावे. प्रत्येकाला स्वामी महाराजांची गायनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून स्वामींची ओळख व्हावी. हा एक खारीचा वाटाणा हा थोडासा विठ्ठल विठ्ठल सांगतात भावे गावे गीत. आता गीत कोणी गायचंय महाराज, वाघाने गायचंय की गीत? कुत्रे भेटतात मुलांना थोडं शांत करतात. मुला आपले बघा वाघाने गायचंय का, वाघाला ते दिलंच नाही. भगवंतांनी स्वामींनी काय केलंय, वाघाला गायला ते दिलंच नाही. आपण म्हणलं एखादा प्राणी गाऊ शकतो का, नाही गाऊ शकत महाराज. 84 लक्ष योनी भगवंतांनी तयार केल्या. किती? 84 लक्ष. पण देवाला काय एक खंत राहून गेली, ती म्हणजे स्वतःची स्तुती राहून गेली. देवाला वाटलं अरे मी एवढे प्राणी बनवले, एवढे जीवजंतू बनवले, पण माझं असं समाधान झालं नाही, कारण प्रत्येकाला स्तुती आवडत असते. लक्षात घ्या. देवाला आपल्याकडून काय लागतो, स्वामींना आपण काय देणार आहे महाराज, काय देतो स्वामींना आपण म्हणतो स्वामींचा आम्ही केंद्रात दिवा लावला. स्वामींचे दिवे कोणते माहिती आहे का आपल्याला? चंद्र आणि सूर्य हे स्वामींचे दिवे आहे. स्वामींना आम्ही नैवेद्य दाखवला. आपण त्यांना काय नैवेद्य दाखवणार? अरे त्यांच्याच हे वार आहे, त्यांचाच हा निसर्ग आहे आणि त्यांच्या सत्यानं जे अख्खं पिकतं. आणि आपण त्यांना काय दाखवतो? आपण म्हणतो स्वामींना आम्ही आसन दिलं. आपण त्यांना काय आसन द्या ना, अख्खं विश्व आहे त्यांचं काय आहे, स्वामींचं आसन आहे महाराज. देवाला लागतो फक्त तो भोळा भाव. स्वामींना एवढंच वाटतं काय, तू मला माझं मन फक्त दाखव. देवाला काय लागतं? तू फक्त मला माझं मन आणि मी तुला काय, तू माझा मी तुझा. ज्यावेळेस स्वामींना आपण केवढं संकट असू द्या त्यावेळेस आपण स्वामींना सांगतो ना, स्वामी माझ्या जीवनात जे संकट आलंय जे तुम्ही बघा, तुमच्यावर सोपून देतो, सर्व काही त्याच्यावर सोपून देतो महाराज. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण दुसऱ्याचा आधार शोधतो ना त्यापर्यंत आपला देव काम करत नसतो. जोपर्यंत आपण इतरांचा आधार शोधतो तोपर्यंत देव आपल्या पाठीशी राहत नसतो. कारण महाभारतामध्ये उदाहरण आहे दादा, ज्यावेळेस द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस ती हाका मारित होती किंवा भीष्माचार्य बसलेले होते सभेमध्ये, अनेक महारथी तिथे कौरवामध्ये बसलेले होते. द्रौपदी माता अनेकांना आपले 5 पती बसलेले होते, त्यांना हाका मारती मला वाचवा मला वाचवा, तरी कोणी येईना महाराज, येईना. आणि शेवट सर्व आधार तिनं सोडून दिले. लक्षात आला का? सर्व आधार तिनं काय सोडून दिले, हात वर केले आणि त्या देवाला त्या परमेश्वराला ती हाक मारते. काय हाक मारते? कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया. येळका सखया लावी
तुकोबाराय सांगतात कोणत्याही प्राणी मात्राला भक्ती करता येणार नाही, कोणत्याही भगवंताची सेवा करता येणार नाही. सेवा करण्यासाठी आपल्याला अनंत जन्माच्या पुण्य नवे नवे आंधळ्याला जसा कावळा हातात सापडावा याप्रमाणे आपल्याला हा देह मिळालेला आहे. त्याचं काय करा तुम्ही, काय करा, सोनं करा. मग आता सोनं कसं करायचं महाराज, करायचं काय तरी त्याची भक्ती करा. तुकोबाराय सांगतात तुम्हाला जो देव आवडतो त्याचं काय करा तुम्ही, भक्ती करा महाराज. आणि जगामध्ये सर्व काही भेटतं, हे शरीर जे आहे महाराज भेटत नाही. कारण पाप पुण्याची बेरीज ज्यावेळेस सारखी होते त्यावेळेस आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर काय मिळतं, भक्ती करता येते. आणि त्या भक्तीतच आनंद आहे महाराज, त्या भजनातच आनंद आहे. म्हणून आपले गुरुमाऊली 2-2 तास पालखी सोहळा घेतात. किती तास, कारण या कलियुगामध्ये आपल्याला जर 4 तास पारायण वाचायला लावलं तर मन झोप आपलं काय होईल, झोप लागल, मन कुठेतरी भरकटत. भक्तीमध्येच आपल्याला आनंद भेटू शकतो. म्हणून आपण नव्हे, आपण तर सामान्य माणसं आहे. मृत्यू लोक सोडा, हे लोक सुद्धा स्वर्गेचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं या मृत्यू लोकामध्ये यावं आणि काय करावं, भक्ती करावी. तुकोबाराय सांगतात एवढा सुंदर आपला देह झाला ना, किती किती सुंदर आहे. तुकोबाराय सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसोळे. महाराज सांगतात हे शरीर काय आहे महाराज, सुखाचं घोसोळे. मग ते आपण भजाला वापरायचं का स्वामींच्या कार्याला वापरायचं हे आपण ठरवायचं. विठ्ठल 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 म्हणून महाराज एवढं सुंदर देह आपल्याला दिले. इंद्रे हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेने जोडसी तू नारायण नास जीवपण भवरोग. एवढं सुंदर आपल्याला देह दिलं महाराज, एवढे डोळे चांगले दिले आपल्याला, एवढे पाय दिले. जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत त्याचं काय करा, तुकोबाराय सांगतात त्याचा वापर करा, ती भक्ती करा. आपण भक्तीला लागतो महाराज कधी, सुनबाईंना घरातून काढल्यानंतर. मग आपण होतो ज्ञानेश्वरी कुठं आहे, गीता कुठं आहे, माळा कुठं आहे, कधी घरातून काढल्यानंतर. कधीतरी त्रास आपल्याला आणि मग जातो देवा पुढं, मग स्वामी पुढं होतो महाराज मला वाचवा. देव म्हणतो अरे तू का मी काय वेडा आहे का, अख्खा आंबा तू तूप टाकू टाकू खाल्ला आणि माझ्या पुढं कोयट होतो, मी काय वेडा आहे का. विठ्ठल 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणून महाराज सांगतात एवढा सुंदर देह आपल्याला मिळाला, त्याला काय करा तुम्ही, भक्ती करा. आणि कोणाची भक्ती करा, असे गुरु निवडा महाराज. गुरु कसे निवडा, गुरु सुद्धा भक्कम निवडले पाहिजे. कसे, परलोकीना भीती तयाला. मृत्यू लोक सोडा, परलोका सुद्धा ज्यांना भीती नाही असे गुरु निवडा. कोणाचे, कसे गुरु पाहिजे मला, केवळ पोट भरू न हो, पोट भरू गुरु नको. जगे नाना गुरु असती, नाना मंत्रोपदेश, द्रव्य प्राप्ती निश्चिती, ढोंग माजविती बहुत. यांचा उपदेश ना कणे तयांची ना म्हणावे गुरु, जे केवळ पोट भरो तैसे नवे समर्थ, जे परमेश्वर साक्षात मस्तक ठेविता वरधाष्य, दिव्य ज्ञान शिष्यात. असे गुरु निवडा महाराज. कसे, असे वचन देणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज असे गुरु निवडा. आता आमच्यासारखे बरेचसे जेव्हा कबीरदास सांगतात ना, या जगामध्ये खूप महाराज पाहायला भेटतील, खूप गुरु पाहायला भेटतील. कोई जटधारी, कोई मठधारी, कोई 10 इंद्रिय रगड़ रगड़ के मारी, कहे कबीरा सुनबाई साधो, खोपडे खोपडे की गत न्यारी. महाराज सांगतात, कबीरदास दोहा सांगतात काय, अरे हजारो आश्रम पाहायला भेटतील तुला, हजारो शाळा तुला पाहायला भेटतील दादा, हजारो मोठे मोठे महाराज तुला पाहायला भेटतील. कुणी लुंगी लावल्या रे, कुणी भस्म लावला रे,
हा ते गुरु तुझा उद्धारच करतील असे नव्हे. गुरु कसे पाहिजे महाराज? ऐसे कैसे झाले भोंदू, 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 ऐसे कैसे झाले भोंदू. असे गुरु नको महाराज जे केवळ पोट भरून. आपण खूप भाग्यवान सेवेकरी दादा. आपल्याला स्वामी आपले गुरु लागलेत. काय असेल श्री स्वामी समर्थ म्हणजे काय असेल? श्री म्हणजे सर्व देवतांचा ज्यांच्यामध्ये वास त्यांना श्री म्हणतात. स्वामी म्हणजे सर्व विश्वाचे चालक पालक मालक त्यांना स्वामी म्हणतात. आणि समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य ही शक्य काडीची माडी करण्याची ज्यांची सामर्थ्य आहे दादा, नवे नवे जीवनाचं सोनं करण्याची ताकद अशा गुरूंमध्ये महाराज तुकोबराय सांगतात असे गुरु तुम्ही जीवनामध्ये निवडा आणि काय करा? सेवा करा. कसे गुरु महाराज? काळाला सुद्धा सांगतात हा माझा भक्त अविषयाचे नासाईले सरले, पहिलं तो वृषभ दिस त्याची न्हावे तो त्वरित परशयाते करू नको. स्वामी चरित्रामध्ये तात्या साहेब आपल्या सर्वांना अनुभव माहिती आहे दादा. तात्या साहेबांना स्वामी बोलतात, तात्या काय स्वामी तुमच्या नावाची चिठ्ठी आली आहे, तुम्हाला जायचं का? तात्यासाहेब म्हणतात महाराज स्वामी अहो मला तुमची अजून भक्ती करायची, तुमची मला सेवा करायची. माग बघता यमराज आले होते महाराज आणि स्वामी त्या यमराजाला उत्तर देतात हा माझा भक्त, याच्या अंगाला तो हात लावायचा नाही. समोर तो बैल दिसतो ना त्याला तू आज नाही, असा अधिकार ज्यांचा आहे अशा गुरूंची आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून आपण सर्व इथं जे बसलो ना महाराज आपण स्वामींची सेवेकरी असे भक्कम गुरु आपल्याला भेटणं हे फक्त काय होतं? भाग्यानंच भेटतं. आणि भाग्य जिथं असतं तिथंच काय होतं महाराज? भजन होत असतं. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाट पाहे रघुनंदन. म्हणून महाराज सांगतात काय एवढा सुंदर देह तुम्हाला मिळाला ना, तुम्ही काय करा? भजन करा, भावे गावे गीत शुद्ध करोन या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. गीत गायचंय महाराज. मग स्वामी जर आपले आले तर आपण कसं स्वामींचं गीत गायलं पाहिजे महाराज? माऊली सांगतात आपल्या मार्गामध्ये 1 नंबर पितरांना माने आणि 2 नंबर आपली कुलदैवत आणि कुलदेवी. मग आपण देवीचं कसं गीत मानलं पाहिजे महाराज? काय मागतात महिला आमच्या देवी? आपली देवी म्हणजे आपली पार्वती माता, आपली आई
आणि आपले वडील म्हणजे आपले खंडोबा महाराज भगवान शंकरांचा अंश अवतार. आमच्या महिलांचं काय मागणं असतं देवीकडे मागा, काय मागावा संत मंडळी सांगतात, काय देवीकडे मागितलं पाहिजे. अंबाबाई करू मी काही, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग, काय मागू अंबाबाई करू मी काही, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग, काय मागू मागन ग देवी, काय मागू मागन ग. हा डोक्यावर पदर खंड राहू दे हेच माझं मागन ग, कपाळी कुंकू खंड राहू दे हेच माझं मागन ग, हिरवा चुडा खंड राहू दे हेच माझं मागन ग, गळी मंगळसूत्र खंड राहू दे हेच माझं मागन ग. हा देवीकडे आपण काय करतो महाराज, आपले मराठी आश्रमीमध्ये गुरुमाऊली आपल्याला सांगतात ना, बांगडी का घातली पाहिजे, कुंकू का लावलं पाहिजे. हा आज या गोष्टी खूप गरजेच्या आहे. बांगडी काय शायनिंग म्हणून नसते, बांगडीचा इतिहास फार जुना आहे महाराज. विज्ञान दृष्टीनं पण आहे आणि आध्यात्मिक दृष्टीनं पण आहे. हा विज्ञान दृष्टीने जर बघितलं तर महिलांना जर राग आला ना महाराज, राग पहिलं काय करतात, बांगडी मागं करतात. आणि इथं ॲक्युप्रेशरचे बटणं असतात. इथं जर आपण बांगडी मागं लोटली महिलांनी तर इथं हे बटणं दाबले जातात आणि काय होतं, काली मातेचा संचार होतो, म्हणजे ताकद, असं विज्ञान सांगतं. आणि अध्यात्म दृष्टीने जर बघितलं, जर महाभारतामधलं उदाहरण खूप सुंदर आहे. हा भीष्माचार्य महाराज प्रतिज्ञा करतात निष्पांडवी पृथ्वी करून टाकेल म्हणून. भीष्माचार्य प्रतिज्ञा करतात निष्पांडवी पृथ्वी करून टाकील. आता काय करावं, परमेश्वराला हाक मारती, भगवान श्रीकृष्ण येतात. काय म्हणे, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि जे प्रतिज्ञा केली ते कधी प्रतिज्ञा मोडत नाही, असे भीष्माचार्य, ज्यांचं अखंड ब्रह्मचार्य व्रत आहे असे भीष्माचार्य. हा आता काय करावं, त्यांची प्रतिज्ञा त्याचं खरं केल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंता, हे कान्हा, आता तूच मला काय करू शकतो, याच्यातून मार्ग काढू शकतो दादा. देव आले आणि द्रौपदी मातेला म्हटले, चल माझ्या संग, मी एक सांगतो तसं कर. हातात चपला घेतल्या दादा हा द्रौपदी मातेच्या, आणि एक घोंगडी घेतली आणि जातात भीष्माचार्यांच्या पूर्णकुटीजवळ. भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ गेल्यानंतर भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले होते. कळत न कळत भगवान श्रीकृष्ण सांगतात, जसं आपण स्वामींना मुद्रा करून दर्शन घेतो ना, तसं भीष्माचार्य द्रौपदी मातेला सांगतात, मुद्रा करून काय कर, हा भीष्माचार्यांचं दर्शन घे. आणि दर्शन घेता घेता महाराज कळत न कळत काय झालं, द्रौपदी मातेचं काय झालं, बांगडी वाजली गेली. आणि भीष्माचार्यांच्या मुखातून एक वाक्य निघून गेलं, पुत्रवती भव. ज्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती निष्पांडवी पृथ्वी करल, त्या भीष्माचार्यांच्याच मुखातून काय दादा वाक्य निघून जातंय का, पुत्रवती भव. मग द्रौपदी माता त्या भीष्माचार्यांना विचारते, महाराज आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा, आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा. आणि तुम्हाला एक सांगतो, भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये जेवढा ताकदीचा वापर केला ना दादा, त्याच्यापेक्षा बुद्धीचा जादा वापर केलेला आहे. विठ्ठल 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 बांगडी वाजली आणि कळत न कळत भीष्माचार्यांच्या मुखातून आशीर्वाद निघून जातो, पुत्रवती भव. आणि द्रौपदी मातेचं पतीचं आयुष्य वाचते. म्हणून गुरुमाऊली सांगतात, आपल्या सेवेकऱ्या महिलांनी काय केले पाहिजे, मुलींनी काय केले पाहिजे, एक एक बांगडी घातली पाहिजे. नाही शक्य झालं कॉलेज जीवन असेल पण कदाचित, म्हणून आपली मराठी अस्मिता आहे दादा. प्रत्येक गोष्ट सांगायला आपल्याकडे वेळ, पायात तुरडी का घालावी, जोडे का घालावे, सर्व मराठी अस्मितामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपल्या आईची सेवा आपण कशी करावी. आपली आई महाराज, बऱ्याच जणांना आईच माहीत नाही. लग्नामध्ये गुरु काय म्हणतात, मंगलाष्टक म्हणतात, कुलदेवतेचे चिंतन केजिये सावधान. जे वधूवर असतात ना त्यांना देवीच माहीत नाही महाराज. आपल्या महाराष्ट्र 3.5 पीठ सांगितले जातात शास्त्र, आणि त्यांना देवी माहीत नसल्यामुळं 2 महिन्यात परत घटस्फोट होतो. आपली आई आपल्याला माहीत पाहिजे, कारण आपलं लग्न, विवाह, मुलं बाळ हे सर्व डिपार्टमेंट कोणाकडे, आपले आईकडे.
आणि त्या लक्षात सांगू, एक खारूक सांगू का तुम्हाला महाराज, एक वेळेस देव बाप पावायला अवघड आहे महाराज, लक्षात आलं का? बाप लवकर पकडायला अवघड आहे, पण मुलगा ज्यावेळेस बापाकडे वशीला लागत नाही त्यावेळेस कुठं जात असतो? आईकडे जात असतो, आणि आई काम केल्याशिवाय सोडत नाही. विठाला विठाला म्हणून एक जण गुरु माऊलींकडे येतो. माऊलीला प्रश्न होतो, माऊली अहो मी खूप पारायण केले, नवनाथ पारायण असतील, गुरुचरित्र पारायण असतील, स्वामींची पण सेवा करतो, पण माऊली मला काही रिझल्ट आहे ना हो, माझे कामं आहे ना. माऊली त्याला उत्तर देतात, मुळाला पाणी घाला, मुळाला पाणी घाला. मुळं म्हणजे पितर, कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या जर आपला सेवा असेल महाराज, मग कशी सेवा करायची त्यांची, काय करायचं त्यांचं महाराज? काही नाही करायचं, मूळ स्थानावर जायचं, देवीचे जे 11 अलंकार दिले समर्पित करायचं, आणि काय करायचं, तिचा अभिषेक करून प्रार्थना करायची. निदान 1-2 वर्षातून आपण आपल्या देवीला गेलं पाहिजे. आपल्याला जर कुलदैवत माहीत नसेल तर आपल्या आडनाव गोत्रानुसार आपल्याला केंद्रामध्ये विनामूल्य ते गोत्र देवी आपल्याला सांगितली जाते, आणि तिचा टाक आपल्या देवाऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यात पाहिजे. दादा एवढं जरी आपण सेवा देवीची केली तरी फार झालं. आता 1 नंबर म्हणजे वडिलांचा लागतो, ते म्हणजे आपले खंडोबा महाराज. आत्ताच आपलं नवरात्र झालं दादा. भोळा देव खंडोबा राया, गरिबांना पावणारा देव खंडोबा राया, सामान्यातल्या भक्ताचं काम करणारा देव कोणता? खंडोबा नव्हे. किती साधा महाराज. ज्यावेळेस औरंगजेबाने एक तडाखा धरला होता, मूर्त्या काय घ्यायच्या, जात्यात घ्यायच्या आणि रगडून टाकायच्या. त्यावेळेस खंडोबाजवळ एक भक्त असतो, जेव्हा त्याच्या जेजुरीकडे स्वारी जाते आणि तो देवाला विनंती करतो, देवा अरे औरंगजेबाचं सैन्य आपल्याकडे येते, आणि आता तू काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. जर तुला वाचलं नाही, माझा प्राण इथं जरी गेला तरी चालेल, पण मी तुझं चरण सोडणार नाही. आणि औरंगजेबाचं जे सैन्य जेजुरीवर गेलं महाराज, गेल्यानंतर तिथून लाखो भुंगे निघले, आणि मग त्या औरंगजेबाने काय केलं, एक भुंगा आजही त्या जेजुरीला वाहिलेला आहे. म्हणून भोळा देव खंडोबा आहे. माऊली सांगतात, ज्या घरात सतत वादविवाद होतात त्यांनी निदान रविवारी मल्हारी सप्तशती वाचली पाहिजे. त्या घरातले वादविवाद कमी आहे. ज्या घरात वडिलांचं मुलाचं जमत नाही त्यांनी निदान काय केलं पाहिजे, खंडोबाची सेवा केली पाहिजे. किती भोळा देव, त्याला काय वाटतं. आणि तुकोबराय सांगतात, त्या खंडोबाची आम्हाला भक्ती करायची, त्या देवाची आम्हाला भक्ती करायची, पण त्याला काय आवडतं महाराज, त्याला गोंधळ आवडतो, त्याला त्याचं गीत आवडतं. आता काय आवडत नाही, भंडार उधळायला आवडतो आणि खंडोबाचं गीत आवडतं. यलकोटी रंगाला देव भंडारी रंगाला, 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 यलकोटी रंगाला देव भंडारी रंगाला. देवाचं ठाण जेजुरी, हा देवाचं ठाण जेजुरी, देवाचं ठाण जेजुरी, हा देवाचं ठाण जेजुरी, 9 लाख पायरी, 9 लाख पायरी, 9 लाख पायरी, 9 लाख पायरी. मंडप सोन्याचा हो द्वारी, मंडप सोन्याचा हो द्वारी, मंडप सोन्याचा हो द्वारी, मंडप सोन्याचा हो द्वारी. मल्हारी मल्हारी देव माझा मल्हारी, मल्हारी मल्हारी देव माझा मल्हारी. यलकोटी रंगला देव भंडारी रंगला, 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 यलकोटी रंगला देव भंडारी रंगला. सदानंदाचा हर हर महादेव. भावे गावे गीत महाराज सांगतात, नाही काही केलं ना भंडार उधाळा देवाचा, आणि काय करा, भावे गावे गीत
हा त्या देवाचं काय करा, कृपा जर प्राप्ती करायची असेल तर जेजुरीला जा. 5 खोबऱ्याच्या वाटा, 1.25 मीटर धोत्राचं एक पान आणि टोपी उपरनं काय करा, खंडोबाला जा, तळी भरा, घरी आपला देव भेट करून आणा आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये तो टाक ठेवा. आणि कोण सांगता महाराज, आणि असं जर आपण केलं महाराज, आई वडिलांची जर कृपा प्राप्त झाली तर मग स्वामी महाराज आपल्यावर कृपा करत असतात. कारण 1 नंबर मान पितरांना आहे, 2 नंबर मान कुलदैवत आणि कुलदेवीला आहे, आणि 3 नंबर जर कृपा करणारे असतील तर ते आपले स्वामी महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्या घरामध्ये देवारा आहे ना महाराज, त्या घरात सुख शांती. आज आपण बघतो, आज खूप विचित्र चिन्ह पाहायला भेटते. 10-10 लाखाचे बंगले राहिला आहे महाराज, करोड रुपयाची घरं राहिला आहे, पण देवांना ठेवायला जागा नाही. देव कुठं म्हणे, वर ठेवलेले भीतीवर, त्याच्यावर हंडे पालथे घातलेले, असे चित्र बघितलंय दादा आम्ही. आणि त्याच्यावर मुळा देवांना आंघोळ घालायचं म्हणजे देवांची पूजा करायचं डिपार्टमेंट कोणाकडे असतं, छोट्या मुलांकडे. ते वैतागलेलं असतं, त्याला पण क्रिकेट खेळायला जायचं असतं. अलग लक्षात, त्याला पण क्रिकेट खेळायला जायचं असतं. तो काय करतो, मोठं ताट घेतो, असं परात घेतो मोठी, कळशीभर पाणी आणतो, अख्खे देव त्याच्यात टाकीतो, आणि वरून जशी चुलीला पोचर घेते ना महाराज, पहिल्या जुन्या महिला घ्यायची पोचर, अख्खे देव काय करतो, पुसून काढतो. देव 2 महिन्यातच खराब, इकून पाहिलं तिकूनच दिसतं. त्याला म्हणतात देवांना माशी लागणं. असे देव जर गुरुमाऊली सांगतात आपल्या घरात असेल दादा, तर आपण किती जरी पूजा केली तर आपली पूजा ही सफल होत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये आपण बघितलं पाहिजे, खंडोबाचा टाका आपल्या देवाऱ्यात आहे का, तो खराब आहे का चांगला आहे बघितलं पाहिजे. त्याला माशी जर लागली नाही ना, लागली असेल तर तो विसर्जित करून नवा देव आपण बनवला पाहिजे. देवीचा टाक आपल्या घरामध्ये आहे का. आपला देवारा सुद्धा कुठं पाहिजे महाराज, ईशान्य कोपऱ्यात पाहिजे. आपल्याला मुळात दिशाच कळायला पाहिजे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 दिशा, त्यांच्या उपदिशा, ईशान्य दिशा, आग्नेय दिशा, नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा. आपला देवारा भगवान शंकराची दिशा ही ईशान्याला आहे, म्हणून आपला देवारा ईशान्य दिशेला पाहिजे. आग्नेय कोपऱ्यात पाणी पाहिजे. चुकून जर तिथं आपण आग्नेय कोपऱ्यात काय पाहिजे, फक्त आग्नेय पाहिजे, पाणी तिथं नसावं. आग्नेयाचं आणि पाण्याचं काय असतं, दुश्मनी महाराज, त्यांचं दोघांचं पटत नाही. चुकून जर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी गेलं तर घरात आपल्याला पोटाचे विकार, किती चांगलं वागलं तरी लोक नावं ठेवतात, ऑपरेशनापर्यंत मजल, सतत दवाखाना, असे प्रकार. आपल्याला जर आग्नेय कोपऱ्यात आपलं पाणी असेल तर आपण बघायचं, साधा हंडा जरी भरलेला असेल पाण्याचा जार जरी भरून आपण आग्नेय कोपऱ्यात ठेवला तर त्याचा असा त्रास आपल्याला होतो असतो. नैऋत्य कोपऱ्यात जर खड्डा असेल तर त्याचा सुद्धा जीवनामध्ये आपल्याला त्रास होतो. म्हणून आपले गुरुमाऊली आपल्याला सांगतात आपला देवारा हा ईशान्य कोपऱ्यात असावा. आपला वास्तू आपणच परीक्षण केलं पाहिजे महाराज. बाहेरचे वास्तुतज्ञ आणून 20-20 हजार 50-50 हजार नाही दिले पाहिजे. आपल्या 4 दिशा आपल्याला कळाल्या पाहिजे. ईशान्य, आग्नेय, वायव्य कोपऱ्यात बैठक रूम असावे. नैऋत्य कोपऱ्यात काय असावं, जड सामान असावं. म्हणजे अशा जर आपण सेवा केल्या तर आपल्या त्या जीवनामध्ये सफल होत असतात. विठ्ठल 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 सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आता परत प्रश्न पडतो, चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं नेमकं. निरमा स्वाबनीनं धुवायचं का चित्ताला, व्हील स्वाबनीनं धुवायचं आहे का, निरमा साबणीला काय चित्त धुवून काढायचं. महाराज सांगतात चित्त तसं नाही धुवायचं डायरेक्ट. एक तुम्हाला मी माळीनबाईची कथा सांगतो, इथं जर कोणी असेल तर वाईट मारून घेऊ नका. चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं, एक माळीन होते आणि एक कुंभारीन होते. आता दोन्ही जरी तो अवेलेबल असतील तर त्यांनी नाराज होऊ नका, ते आमच्या गावाकडचे ऐक रे. एक कुंभारीन असते. मला सांगायचं, चित्त जर शुद्ध नसेल तर कशी हाल होते आपले. एक माळीन असते, एक कुंभारीन असते. जी कुंभारीन असते तिची काय मनाची शुद्धता झालेली नसती. जी माळीन असते ना तिची खूप शुद्धता असते. ती काय करते, मेथीची भाजी पिकवते, शेपूची भाजी पिकवते, आणि शेपू भाजी पिकवता काय करते, देवाचं नाव घेते. आणि त्या मैत्रीण होत्या दोघीजणी. आता दृष्टांत थोडा जुना आहे. त्या काळी त्यांना वाटलं, त्यावेळेस काय डांबरी रस्ते नव्हते, ऑनलाईन काही सुविधा नव्हत्या. दृष्टांत थोडा जुना असलं, मग तिने काय केलं, लांब लांब बाजारला त्यांना जावं लागायचं. मग जी माळीन होते ती तिच्या भाजी विकण्यासाठी लांब जायची. जी कुंभारीण होती तिचे गाडगे विकण्यासाठी काय करायची, ती लांब लांब जायची. दोघी मैत्रिणी असल्यामुळं कधी कधी महाराज जे लोक फार गोड बोलता ना ते ज्यादा दुःख देतात बरं का. 21 माणूस फार खडबारा असतो आहे की नाही,
परखट. हा मोरे दादा कसे होते? परखड होते, बोलायचे, पण आतून माझा प्रेम होतं. हा परखड होते. ज्यावेळेस म्हाळींबाई ज्यावेळेस निघाली महाराज देवाचं नामस्मरण करत, तिने एक उंट खरेदी केला आणि एकीकडून काय केलं, त्या उंटाच्या पाठीवर एकीकडून गाडगे टाकले, एकीकडून काय केलं, मेथीची भाजी टाकली आणि चालले. आता जी माळींबाई होती ना ती अशी उंटाच्या मागं चालली. आता त्या उंटाला लागली थोडीशी भूक, त्याला दिसली मेथीची भाजी थोडी बाहेर, अशा झोळ्या टाकल्या होत्या, एकीकडून भाजी एकीकडून मडके. हा उंटाला लागली भूक, त्यानं अशी मान वळवली, एक एक भाजी वाढायला सुरुवात केली, एक एक भाजी वाढायला गडी काय केली, वाढायला सुरुवात केली. आता हे पाहिलं कुंभारीना, कुंभारीला खूप आनंद झाला, नाचायची हसायची, देवा अजून खाऊन टाक, हिचं वाटोळं होऊ दे देवा, हा माझेच फक्त गाडगे ऐकू दे, हिची भाजी अख्खी उंटाना खाऊ दे. असे नाचायची हसायची. मला सांगायचं का, चित्त जर आपलं अशुद्ध असेल ना महाराज खूप हाल होते आपले. नाचायची हसाय. आता काय करा बरं, उंटाला काही चटक लागले का सोडतो का महाराज तो? आपली जीव ही किती घातक असते. गुरुमाऊली सांगतात ना, आपल्या जीवीला चहा पिऊशी वाटला तर बरेच जण म्हणतात आता थोडा पिऊ द्या ना आम्हाला महाराज, साखर जरी वाढली पण थोडा घेतो ना, थोडा करता एक दिवस एक वाढती साखर का आपल्याला काही खाता येत नाही. म्हणून गुरुमाऊली सांगतात आपल्या आयुर्वेदिकमध्ये आपण पथ्य धरलं पाहिजे. हां जेवणामध्ये आपला आहार आपण चांगला ठेवला पाहिजे. हां ज्या गोष्टी माऊलीने वर्ज्य करायचं, साखर असेल, शबुतांदूळ असेल वगैरे, अशा ज्या गोष्टी ज्या आपण वर्ज्य केल्या पाहिजे. म्हणून त्या जी माळींबाई होती तिला खूप दुःख व्हायचं, ती खूप नामस्मरण करत चालायची. कुंभारीला खूप दुःख व्हायचं, हिचे खाऊन टाक देवा, हिची भाजी खाऊन टाक, हिची भाजी खाऊन टाक. पण जी माळींबाई होती ना तिच्या मनाची शुद्धता झाली. ती म्हणे देवा हिचे 2 गाडगे विकू दे आणि माझी पण भाजी विकू दे. असं करता करता बराच वेळ कार्यक्रम चालला. पण कुंभारीने ते पाहिलं, एक उंट खातोय भाजी, एक उंट खातोय भाजी. असं करता करता त्या झोळीतलं एक साईड काय आलं, त्या उंटानं अख्खी भाजी खाऊन टाकली महाराज. आता तुम्हाला माहिती एकीकडून जर हलकं झालं एकीकडून काय वाढणार आहे, खालीच पडणार आहे. दोन्हीकडून जर झोळ्या टाकल्या, एकीकडून भाजी जर हलकी झाली, दुसरीकडून काय होणार आहे, गाडगे खालीच पडणार आहे महाराज. जशी भाजी अख्खी उंटानं खाल्ल्यानंतर जसं ते गचुंड निसटलं, आणि तेव्हा काय डांबरी रस्ते होते का, खालून असे खड्याचे रस्ते, दृष्टांचा जुना आहे ना, खड्याचे रस्ते होते. जसं ते गाडग्याचं गठोडर निसटलं आणि धडा दिवशी रोडवर आवडलं महाराज. अख्ख्या गाडग्यांचं काय झाला, चुराडा झाला महाराज. जी कुंभारीन म्हणत होती ना देवाईचं खाऊन टाक, तीच कुंभारीन काय म्हणायला लागली, आता कसं करू ग बाया, 100-200 रुपयाची गाडगी होती ग बाया, माझा नवरा मला आता बदा मारील ग बाया, त्या देवाची काही चोरी केली होती ग बाया. आणि ज्या वेळेस उंट भाजी खात होता तेव्हा कशी नाचत होती ग बाया. विठ्ठल 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 म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा. गुरुमाऊली सुद्धा सांगतात आपल्या मार्गात जे नेमने आपल्याला घालून दिले, परश्री माते समान मांसाहार करू नका. आपले कर्म जर चुकले ना, आपण जर स्वामींच्या चरणाशी राहत असेल महाराज, ती शिक्षा फार मोठी असते राजा. जर राजा शिपाईला नियम माहीत असतात, राजाच्या शिपाईला नियम माहीत असेल तर तरी शिपाई जर चुका करत असेल तर राजा त्याला जादा शिक्षा देतो. का? कारण तू माझ्या चरणाशी राहून सुद्धा काय करतो, वाईट मार्ग. तसं आपण स्वामींच्या चरणाशी राहून, गुरुमाऊलींच्या चरणाशी राहून जर आपलं आचरण बिघडत असेल दादा, तर आपल्याला सुद्धा शिक्षा ही खूप गोर बनत. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करता नाही चांगला, थोडा फार करता आला थोडा करा, पण कर्म सुद्धा कोणाला चुकत नाही दादा. कर्म जर चुकले तर देवाला सुद्धा चुकत, नवे देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. कर्म दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्म सीता देवी घडला वियोग, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला काळा भजनाचा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सदवर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सदवर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार
जगी जीवनाचे तार ठावे जाणून सत्वर जैसे त्याचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर जैसे त्याचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर जैसे त्याचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून तुकोबराय सांगतात भावानं तुम्ही गीत गा देवाची भक्ती करा पण जर पाया तुमचा जर चुकीचा असेल जर आपलं मन शुद्ध नसेल दादा म्हणून आपण गीत गायला पाहिजे. आपण स्वामींचे सेवेकरी आपण स्वामींचं सुद्धा गीत गायला पाहिजे आनंदानं. पालखी स्वामींच्या पालखीत आपण भाग झालं पाहिजे. नाही आपल्याला गायन येत असेल तरी पालखी हातात घेतली पाहिजे. गायन येत असेल गायन केलं पाहिजे कारण स्वामी म्हणतात जो माझं गायन करतो तो मला खूप आवडतो. सर्व ग्रंथ वाचतात महाराज. किती आवडतं स्वामींना गायन. मी तिचा हजर राहतो त्या भक्ताचा योगक्षम मी प्रत्यक्ष वाहतो. म्हणून स्वामींचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे ना गीत पाहिलं गीत गायलं पाहिजे. पालखीचं एखादं गीत आपण म्हणलं पाहिजे. पालखी निघाली स्वामींची या दिंडोरी दरबारात राजाधिराज स्वामी बसले पालखीत 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 राजाधिराज स्वामी बसले पालखीत. पालखी निघाली स्वामींची पालखी निघाली स्वामींची या दिंडोरी दरबारात राजाधिराज स्वामी बसले पालखीत राजाधिराज स्वामी बसले पालखीत राजाधिराज स्वामी बसले पालखीत राजाधिराज स्वामी बसले पालखीत. या दिंडोरी मध्ये आहे स्वामी माऊली या दिंडोरी मध्ये आहे गुरु माऊली या दिंडोरी मध्ये आहे मोरे दादा या दिंडोरी मध्ये आहे मोरे दादा या दिंडोरी मध्ये आहे गुरु माऊली या दिंडोरी मध्ये आहे गुरु माऊली. पालखी निघाली स्वामींची पालखी निघाली स्वामींची या दिंडोरी दरबारात राजाधिराज स्वामी बसले पालखीत 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 स्वामी बसले पालखीत. असं जर स्वामींचं आपण गीत गायलं ना महाराज येतीलच आपल्याला भेटायला. आणि आपले स्वामी जर आपल्या स्वामींनी आपल्याला म्हटलं ना महाराज तर काय राहिलं आपलं जीवन काय मिळवायचं स्वामीने व्यतिरिक्त महाराज. तुम्हाला एक सांगून जातो महाराज परत आपलं कधी भेट होईल नाही होईल. जीवनामध्ये सुखदुःख येतच असतात प्रत्येका जीवनामध्ये काही मिळत नाही नका चिंता करू. पण एकच करा जीवनामध्ये किती बिकट स्थिती आली ना तर स्वामी महाराजांना आणि गुरुमाऊलींना कधी सोडू नका. एवढं जरी आपल्या जीवनात आपण बिंबवलं ना फार झालं. काही लागत नाही कारण स्वातीच आपला उद्धार करणारे. आणि दादा ज्यावेळेस सर्व अंग काढून घेतात आपले नाते असतील गोते असतील सर्व असू द्या महाराज सर्व ज्यावेळेस सर्वांकडून विश्वासघात आपला होतो ना पण एकच जागा अशी ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. कधीही विश्वासघात होत नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्याला एवढं थोर भाग्य आपल्याला दिलंय. आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला एवढे मोठे गुरु आपल्याला दाखवून दिलेत. नवे आपले गुरुमाऊलीच म्हणजे स्वामी महाराज आहे. एकच नाण्याच्या दोन बाजू मी स्वतः अनुभवले दादा. लक्षात होता गुरुमाऊली म्हणजे कोणी वेगळे नाहीत ते प्रत्यक्ष स्वामी महाराज. बघा माऊलींकडे आज दादा आजच्या काळामध्ये माऊलींकडे जर बघितलं काय दिलं नाही मार्गाने आपल्याला. पितरांच्या सेवा दिल्या गायत्री मंत्र दिले सप्तसती. अरे जे गुरुचरित्र ग्रंथ आपण आज या दिंडोरीमध्ये वाचतोय ना दादा त्यावेळेस दादांना किती त्रास झाला. हे गुरुचरित्र इथं म्हणायचे आता खूप मोठा अनर्थ होईल. दादांनी 108 महिला गुरुचरित्र पारायणाला बसवल्या होत्या. किती त्रास झाला
किती त्रास झाला नवे नवे ते वाचल्यानंतर अनेकांना खूप मोठे मोठे अनुभव आले. म्हणून त्या दादांनी एवढं छोटंसं झाडाचं आज त्याचं विशाल रूपांतर झालंय. म्हणून ते आज एवढे मंत्र एवढ्या सेवा आपल्याला आज गुरुमाऊलींनी विनामूल्य आपल्यापर्यंत पोहोचवल्या. म्हणून नाही काही मिळालं तर गुरुमाऊली आपले स्वामी महाराज आपले ते आपल्या पाठीशी आज आहे होते भूत भविष्य. म्हणून पिठले महाराज एकच सांगायचे काय, फक्त स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहा. आता इच्छा मिळून राहायचं म्हणजे काय राहतं महाराज, एखाद्या मुलाचं लग्न जमतं आणि त्याचं प्रेम राहतं दुसरीकडे. तो स्वामींना सांगतो स्वामी मी 10 गुरुचरित्र वाचतो पण माझं लग्न तिथंच झालं पाहिजे. पण महाराजांना माहीत असतं येणारी मुलगी जर याचं लग्न झालं ती मुलगी जर तिथं आली तर याला काय करेल ती त्रासदायक ठरत असते. म्हणून महाराजांना आता प्रश्न पडतो आता करावं काय, हा तर तोच हट्ट धरतोय. आणि मला तर याचं भूत म्हणून मला एवढंच सांगायचं पिठले महाराज असं का म्हणायचे, स्वामींना भूषणाव होईल असं वागा. स्वामी ते इच्छा कारण काय इच्छा मिळून राहायचं. स्वामी एकच करा, आम्ही तुमच्या आहोत तुम्ही आमचं. आमची जी सेवा घडते ते समर्पण आमचे सुखदुःख तुम्ही तुमच्या पत्रात घ्या आणि तुम्हाला जसं वाटेल तसं आम्हाला तुम्ही ठेवा. याला म्हणतात समर्पण भाव, याला म्हणतात स्वामींची इच्छा मिळून राहणं. लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवा, मी माझी सेवा करल असं ज्यावेळेस आपण सोडतो ना तर निश्चित स्वामी आपली काळजी घेतात महाराज. म्हणून जीवनामध्ये आपल्याला एवढा मार्ग सुंदर मिळाला आहे. हा जो करल तो नाही, आपला उद्धार करून घ्या. आपल्या घरात आपण एकट्यानं जरी सेवा केली नाही दादा तरी आपल्या घराला स्वामी अभयदान देतात आणि सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. म्हणून आज एवढे भक्कम गुरु मिळाले. काही नाही मिळायचं काय, परलोकात सुद्धा काय महाराज जन्मोजन्मी असं कीर्तन घडावं, हा जन्मोजन्मी असं भजन घडावं, काय वैकुंठात तरी काय सोडलंय महाराज गुरुमाऊलींचं. महाराज गुरुमाऊलीला आपल्याकडून एकच इच्छा आहे का प्रत्येक सेवेकराने या मार्गाचं काय केलं पाहिजे. कारण जे भेटे भूत तयाजी म्हणजे प्रत्येक याच्यात काय आहे भगवंत आहे, प्रत्येक हृदयात काय आहे स्वामी महाराज. असू द्या कुणी तर व्यसनी असेल कुणी असेल महाराज. आज मी करोडो लोक बघडले, आज महाराष्ट्र फिरतो बरेचसे लोक बघडले. आज करोडो कुटुंब स्वामी सेवेना परत सुखी झालेले आहेत. करोडो लोक गटारात असे दारू पिऊन लोळत होते माणसं असे, ते लोक स्वामी सेवेना परत पूर्णवत काय झालेले त्यांचं कल्याण झालेले महाराज. हजारो उद्ध्वस्त झालेले कुटुंब, लाखो उद्ध्वस्त झालेले कुटुंब आज स्वामी सेवेने काय होत आहे महाराज सुखाना नांदतात. म्हणून जीवनामध्ये काही नाही करता आलं चालल पण स्वामींना कधी एकच मनात निर्धार करायचा आमच्या स्वामी महाराजांना आम्ही सोडणार नाही आणि गुरुमाऊलींना आम्ही कधी सोडणार नाही. विठ्ठल 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 म्हणून गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुकोबराय म्हणता कशासाठी, तुझा वावा आहे देव तरी हा सुलभ उठाव. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझा वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज सांगतात तुझा देव जर तुला करायचा असेल तर काय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार जीवनात करू नका. आपल्या मुलांना चांगले संस्कार करा. आपल्या केंद्रामध्ये बाल संस्कार वर्गात त्यांना पाठवा. जर आपली खरी पिढी जर असेल ना महाराज आपले मुलं
आणि तेच जर वाईट निघले महाराज, आई वडील 10 वर्ष लवकर मरतात मुलांची चिंता करून. म्हणून गुरु माऊलींचा आट्टा असे, आपल्या पिढीला काय करा, असे टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे. असे टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे, भजन केलं पाहिजे, स्वामींची सेवा केली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून असो, वेळ आपला संपलाय. स्वामींच्या आशीर्वादानं 6 चरणांचा अभंग आहे आणि खूप मोठं सेवा करण्याचं आज संधी स्वामींनी मला दिली. याच्याबद्दल मी खूप, आज तसं पाहिलं गेलं तर आमच्या संघ आलेले आमचं सर्व भजनी मंडळ असेल, आमचे सूर्यवंशी सर कोल्हापूरचे, ते आज हार्मोनियमची साथ करतात. आमचे पखवाद मृदुंगाचार्य सुंदर अशी साथ दादांनी दिली, त्यांच्या पण चरणी नतमस्तक. आमचे गायक मंडळी, सर्व महाराजांच्या मंडळी, सर्व चरणांना अगदी नम्र अभिवादन. आमच्या संघ आलेले आणि काही दादा, आमचे विद्यार्थी मंडळी असेल, किरण दादा, शाहीर, सर्वांनी आखरी पवाडा ऐकलाय. गुरु माऊलींनी आल्या सांगितलं शाहीर सुंदर पवाडा झाला पाहिजे. त्यांचे अगदी आपले शाहीर आजींनी शिवाजी महाराज स्वामींवर खूप पवडे गायले, त्यांच्या चरणी पण नम्र अभिवादन. म्हणजे रेवनाथ मामा, तुकोबराय, सर्व मंडळी नम्र अभिवादन. स्वामींनी ही सुंदर संधी मला सेवा करण्याची दिली, त्यांना बी त्यांच्या चरणी सुद्धा माझी काय करतो, मी सेवा समर्पित करतो. गुरु माऊलींच्या चरणी समर्पित सेवा माझी करतो. आणि उशीर झाल्यामध्ये परत सकाळी आपल्याला पारायण पण आहे, जीवनामध्ये असा योग आला तर परत सेवा पण आपल्याला लवकर भेटू शकते, आपण कमी वेळात ही सेवा मांडू शकतो. म्हणून झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आपण काय करू, शेवट सर्वांनी उभं राहा, हात वर करा, एकदा स्वामींचं भजन करून आपल्या सेवेला आपण विराम देतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. म्हणा सर्व, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 या जागेचा महिमा स्वामी अवतरले रामा. 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 स्वामी अवतरले रामा. या जागेचा महिमा स्वामी अवतरले रामा. स्वामी अवतरले रामा. स्वामी अवतरले रामा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. बोलिलेले कोरे वेडे वाकुले उत्तर. अपराध महाराज भुवनेश्वर. नाही उच्चारिला अधिकार आपुला. क्षमा करा अपराध महाराज भुवनेश्वर. ज्ञानेश्वर
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की